नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय परीक्षेसंदर्भाबद्दलचे वन लाइनर क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। भारतात एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32.87 लक्ष चौरस किलोमीटरचा भूभाग आहे। त्यानंतर जर बघितलं की क्षेत्रफळाच्या नुसार जर बघितलं की 29,73,190 किलोमीटर वर्गचा जो आहे तर त्यानुसार आहे। त्यानंतर नद्या, सरोवर आणि अंतर्गत जलसाठा त्यानंतर 1970 पासून हे अधिकृतरित्या स्थिर आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? तर जगातला 7वं हे मोठं राष्ट्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। सर्वात मोठ्या देशाच्या तुलनेमध्ये जर बघितलं की रशिया, कॅनडा आणि चीनचा उल्लेख करता येईल। भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर अर्थात लांब नदी ही गंगा आहे। ही भारताची राष्ट्रीय नदी म्हणून तिला ओळखलं जातं। हिचा उगम हा गंगोत्रीला होतो आणि त्याच्यानंतरचा जी आहे तर ती संगम बंगालच्या उपसागराला होतो। धार्मिक महत्त्व म्हणून हिंदू धर्मामध्ये तिला एक पवित्र स्थान म्हणून त्याचा उल्लेख केला जातो। त्याच्यानंतर गंगा नदीची एकूण लांबी किती आहे? तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 2525 ही गंगेची एकूण लांबी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। देवप्रयाग ते बंगालचा उपसागर हा विस्तीर्ण असा भूप्रदेश हा गंगेच्या खोऱ्याने व्यापलेला आहे। आता लक्षात ठेवा की 8,61,442 वर्ग किलोमीटर क्षेत्र व्याप्त जो भारताच्या एकूण भूभागाच्या किती टक्के? तर 26% भूभाग आहे। हे जगातलं सर्वात सुपीक आणि लोकदाट वस्तीचं क्षेत्र म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येतो। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? अर्थात ती कोणती आहे? गोदावरी। आता गोदावरीचा उगम हा कुठं होतो? नाशिकमध्ये असणारं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 1,465 किलोमीटरचा प्रदेश हा ही व्यापते आणि महाराष्ट्रामध्ये सुमारे 730 किलोमीटरचा प्रवाह हा या गोदावरीचा आहे। हिला दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी म्हणून हिचा उल्लेख केला जातो। आता ही जी गोदावरी आहे याचा प्रवाह महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशांमधून जातो। याचं पवित्र म्हणून नाशिक येथे दर 12 वर्षांनी हा काय केला जातो? कुंभमेळा भरला जातो। गोदावरी खोरे हे दक्षिण भारताचं अन्नधान्य भांडार म्हणून देखील याचा उल्लेख केला जातो। दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हटलं जातं? अर्थात ते कोणाला? कावेरी नदीला म्हटलं जातं। आता लक्षात ठेवा की कावेरी ही दक्षिणेकडची गंगा ही असा उल्लेख केला जातो। ब्रह्मगिरी डोंगरातील कोडागू असणारा जे कर्नाटक मधला भाग आहे तर तिथं उगम पावतोय। सांस्कृतिक महत्त्व तमिळ आणि कानडी संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचं स्थान म्हणून उल्लेख केला जाईल। भारताला किती किमी लांबीची भूसीमा लाभलेली आहे? तर 15,200 किलोमीटर अशी ही लांबी ही लाभलेली आहे। त्याच्यामध्ये 7 देशांच्या सीमा ह्या आपल्याला जोडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की शेजारील देशामध्ये जर बघितलं की बांगलादेश 4,096 किलोमीटर लांबीची भूभाग आहे। चीन आहे 3,488 किलोमीटर, पाकिस्तान आहे 3,320 किलोमीटर, नेपाळ आहे 1,751 किलोमीटर। कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर अर्थातच तो समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे। म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूनी हे काय केलं? समुद्राने वेढलेलं आहे। एकूण किनारपट्टी सुमारे 7,516 किलोमीटर आहे। 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे। त्याच्यामध्ये सर्वात अधिक जो लाभला तर तो गुजरातला आहे। अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 1600 किलोमीटर लांबीचा उल्लेख केला जातो। कच्छचा रण आणि याच्यामध्ये जवळजवळ 41 जे बंदर आहेत त्याचा समावेश आहे। भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक हे कोणतं? तर ते आहे या भागांमध्ये असणारं जे इंदिरा पॉइंट जे आहे हे, तर हे इंदिरा पॉइंट म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल। हे ग्रेट निकोबार बेट जे आहे त्याच्यामध्ये पॅगमेलियन पॉइंट 2004च्या सुनामीमध्ये या भागांमध्ये काय झालं होतं? नुकसान झाल्याचा उल्लेख करता येईल। मुख्य भूमी ही दक्षिण टोक कोणतं आहे? तर ते कन्याकुमारी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर अर्थात गॉडविन ऑस्टिन जे आहे तर ते 8,611 मीटर उंचीचं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। त्याच्यानंतर शिखराच्या संघर्ष त्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की जगातलं दुसरं सर्वात उंच पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थित असल्यामुळं तो भारताचा दावा आहे। त्याच्यानंतर कांचनगंगा जी आहे त्याच्यामध्ये 8,586 मीटर भारतातील निर्विवाद सर्वोच्च शिखर हे सिक्कीम राज्यामध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे भारताची भौगोलिक विविधता।
यामध्ये लक्षात ठेवा की हिमालय उत्तरेकडे अभेद रक्षक म्हणून आपला उल्लेख करता येईल, थरचे वाळवंट हे पश्चिमेकडचं उष्णभूमी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल, आणि डेक्कन प्लॅटो जे विस्तीर्ण आणि खनिज संपत्तीचं पठार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महत्वाची तथ्य जर बघितली गेली आपण जे पाहिली त्याच्यामध्ये क्षेत्रफळ 32.87 लाख चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर लांब किनारा हा सर्वात कोणता आहे तर तो गुजरातचा आहे. लांब नदी कोणती आहे तर ती गंगा आहे, तर ते 2525 किलोमीटर आहे. भूसीमा ही 15,200 किलोमीटरची लाभलेली आहे. दक्षिण टोक कोणतं आहे इंदिरा पॉईंट आहे, आणि शिखर K2 हे मुख्य आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे भारताच्या मध्य भागातून कोणतं वृत्त जातं, अर्थातच ते वृत्त कोणतं आहे तर ते आहे हे कर्कवृत्त म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. आता कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जातं हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, तर ते 8 राज्यातून जातं. आता ह्या कर्कवृत्ताच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की ही पृथ्वी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशावर असलेली एक काल्पनिक रेखा आहे, आणि ही रेखा भारताला उत्तर आणि दक्षिण अशा 2 हवामान विभागामध्ये ही विभागते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जर बघितले की भारतात ही रेखा गुजरात पासून सुरू होऊन मिझोराम पर्यंत 8 राज्यामध्ये प्रवास करते, आणि यामुळे भारताच्या हवामानावर त्याचा परिणाम हा होतो. म्हणजे भारताच्या मध्य भागातून जाणारी कर्कवृत्त ही एक काल्पनिक रेषा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. राज्याच्या यादीमध्ये जर बघितलं गेलं की गुजरात आणि राजस्थान पश्चिमेकडे सुरुवाती राज्य जिथे वाळवंटी प्रदेशाचा प्रभाव हा या भागामध्ये जाणवतो. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मध्य भाग जिथं पठारी प्रदेश आणि घनदाट जंगलं ही त्यामध्ये आढळतात. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये खनिज संपन्न प्रदेश आणि सुपीक गाळाचा त्रिभुज प्रदेश म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. भूप्रदेशाच्या विविधतेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की वाळवंटा जो भाग आहे तो राजस्थानमधील उष्ण आणि कोरडा भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पठाराच्या संदर्भाबद्दल मध्य प्रदेशातील माळवा पठार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. जंगलाच्या संदर्भात झारखंड आणि ईशान्येकडील घनदाट जंगल जे आहे तर त्या संदर्भात मान्सून जून ते सप्टेंबर या काळामध्ये पावसाचा प्रभाव आहे. तर ह्या कर्कवृत्तामुळं हे भाग आपल्याला उल्लेख करता येईल. तापमान आणि हवामानाच्या संदर्भाबद्दल उन्हाळ्यामध्ये जर तापमान बघितले की किमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षाही अधिक ते तापमान हे जातं. त्याच्यानंतर हवामानामुळे जर बघितलं की कर्कवृत्तामुळे उत्तर भारतात उष्णकटिबंधीय हे उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये उष्णकटिबंधीय असा आपल्याला एक फरक दिसतो. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये सूर्याची किरण इथं लांब रूपामध्ये पडलेली आपल्याला उल्लेख करता येईल. भारतातल्या सरोवराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं तर ते उलर सरोवर हे काश्मीरचं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यामध्ये वसलेलं हे शहर आपल्याला सांगता येईल. झेलम नदीद्वारे हे भरलं जातं. त्यानुसार जर बघितलं गेलं तर विशेषतः हे उलर सरोवराची जी व्याप्ती आहे तर 189 कमाल क्षेत्रफळ चौरस किमी हे आपल्याला उल्लेख करता येईल. आणि या हंगामानुसार जर बघितलं गेलं 30 ते 190 चौरस किलोमीटरच्या दरम्यान हे बदलतं, आणि उंची ही त्याची 1580 मीटर असून कमाल खोली ही किती आहे तर ती 14 मीटर आहे. 1990 मध्ये याला रामसर स्थळ म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. जैवविविधतेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की कॉमन कॉर्प, ट्राउट यासारख्या प्रजाती ह्या अधिक प्रमाणामध्ये आढळतात. त्याच्यानंतर पक्षाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की हिमालयन गोल्डन ईगल, त्याच्यानंतर हुपू यासारख्या दुर्मिळ पक्षाचं निवासस्थान देखील आहे. त्याच्यानंतर पर्यटनामध्ये जर बघितली बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि स्कीइंग यासाठी म्हणून इथं पर्यटकांची ही गर्दी आपल्याला इथं आढळते. त्याच्यानंतर आर्थिक महत्त्वाच्या संदर्भाबद्दल मासेमारी जी आहे तर काश्मीरमधली एकूण उत्पादनाच्या 60% उत्पादन, त्याच्यानंतर 8000 पेक्षा अधिक मच्छीमारांचा रोजगार हा या भागांमधून मिळतो. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे अर्थात ते कोणते आहे तर यामध्ये जर बघितलं गेलं तर ते ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे जगातलं दुसरं सर्वात मोठं किनारी सरोवर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. खाऱ्या पाण्याचं सरोवर दया नदीच्या मुखाशी आहे. इरावडी डॉल्फिन आणि हिरव्या कासवांचं माहेरघर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. 10 लाखाहून अधिक स्थलांतरित पक्षी हे येथे येतात. जगातलं सर्वात उंच पठार कोणतं अर्थात पामीरचं पठार हे जगाचं छप्पर म्हणून देखील ओळखलं जातं. याची सरासरी उंची ही किती आहे 4000 मीटर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता ही तिबेट पठार आणि पामीर पठाराच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस याची सरासरी उंची ही 4500 मीटर ते 25 लाख चौरस किलोमीटर
ह्या विस्तीर्ण जगातलं सर्वात उंच आणि मोठं पठार म्हणून उल्लेख करता येईल. पामीर पर्वतरांगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की हिमालय, हिंदकुश आणि काराकोरम सारख्या मोठ्या रांगांना जोडणारं हे पामीर नॉट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं? अर्थात ते महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ज्याला उल्लेख केला जातो तो म्हणजे कळसुबाई. हे सर्वोच्च शिखर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिम घाटामध्ये वसलेलं आहे. यामध्ये हे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे अकोले तालुका, तर या तालुक्यामध्ये ट्रेकरसाठी एक मोठं यानुसार जर बघितलं की एक आव्हान आणि आकर्षणाचं केंद्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? अर्थात किती आहे? तर 1646 मीटर उंच म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्या वैशिष्ट्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 5400 फूट उंचीचं महाराष्ट्रातलं हे सर्वोच्च शिखर बेसॉल्ट लाव्हानं हे डेक्कन पठार बनलंय आणि कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याचा एक भाग म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे पर्यटन आणि परिसराच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस लक्षात ठेवा 13.2 किलोमीटर लांबीचा मध्यम कठीण हा ट्रेक आहे. जवळील आर्थर सरोवर आणि भंडारदरा धरण आहे. त्याच्यानंतर शिखरावर कळसुबाईचं जे असणारं छोटं मंदिर हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं आणि पावसाळ्यातला हिरवागार निसर्ग आणि धबधबे आपल्याला इथे दिसतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे अरबी समुद्राची राणी कोणत्या शहराला म्हणतात? अर्थात कोची याला अरबी समुद्राची राणी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. आता लक्षात ठेवा की प्राचीन काळापासून मसाल्याच्या व्यापाराचं केंद्र असल्यामुळं कोचीला अरबी समुद्राची राणी हा उल्लेख केला जातो. केरळच्या मलबार किनाऱ्यावरलं हे शहर नैसर्गिक एक बॅकवॉटरसाठी म्हणून आपल्याला ते प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे कोचीच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर GDPच्या 15.64 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. त्याच्यात विमानतळामध्ये जर बघितलं गेलं की सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ म्हणून उल्लेख करता येईल. प्रमुख उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं की IT आणि जहाज बांधणी, पर्यटन आणि निर्यात ही होते. ऐतिहासिक वारसामध्ये पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांचा प्रभाव कोची शहरावर आपल्याला दिसतो. भारतातली प्रमाणवेळ कुठून मोजले जाते? तर अर्थात भारतीय प्रमाणवेळ जी आहे तर ती साधारणतः मिर्झापूर प्रयागराज जवळ जी आहे तर 82.30 पूर्व रेखांश ही वेळ आधारित आहे. पूर्व आणि पश्चिम भागामध्ये एक प्रकारचं वेळेचं संतुलन हे या भागांमध्ये राखलं जातं. त्याच्यानंतरचं जगातलं जे मोठं जे सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर अर्थात हा पश्चिम बंगालमध्ये आहे. म्हणजे सुंदरबन त्रिभुज प्रदेश जो आहे तर गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांनी तयार केलेला आहे. भारतातला सर्वात मोठा प्रदेश म्हणून आपल्याला हा सांगता येईल आणि हा पश्चिम बंगालमध्ये आणि बांगलादेशामध्ये पसरलेला असून 10,277 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने तो व्यापलेला आहे. नेक्स्ट आहे रॉयल बंगाल टायगर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. हे सुंदरबनचं वैभव आणि जगातलं एकमेव पोहणारे वाघ हे या सुंदरबनचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पर्यावरणीय दृष्टिकोनातून या सुंदरबनचं जर वैशिष्ट्य पाहिलं की नैसर्गिक संरक्षण, जंगल, चक्रीवादळे आणि सुनामीपासून किनारपट्टीचं संरक्षण करतं. वारसा स्थळामध्ये जर बघितलं की सुंदरबन हे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ आणि रामसर आर्द्रभूमी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आव्हानाच्या संदर्भाबद्दल की वाढता समुद्र पातळी, हवामान बदल यामुळे या प्रदेशाला एक प्रकारे धोका निर्माण झाला आहे. सुंदरबनमधील वाघांच्या संदर्भाबद्दल वाघांची संख्या किती आहे? तर ती 74 आहे. येथील वाघ जे आहेत तर ते खाऱ्या पाण्यात पोहण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि सुंदरी आणि गेवा ही इथली प्रमुख झाडांचा उल्लेख आपल्याला करता येईल. थोडक्यात सारांश जर बघितलं गेलं की कर्कवृत्त हे भारताच्या 2 म्हणजे हवामान विभागात विभागतं. गुलर सरोवर सर्वात मोठं गोड्या पाण्याचं आणि चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं, तर तिबेट हे पठार हे जगाचं छप्पर, कोची हे व्यापाराची राणी आणि सुंदरबन हे जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं. पाहूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.